रिकाम सिंहासन बघितलं सर सगळ्यांनी, आणि राजा दशरथाची आठवण. या सिंहासनावर बसायचा आपला राजा. पृथ्वी तलावर नाही, स्वर्गात देवाच्या राजाला इंद्राला जर मदत पडली तर युद्धासाठी जायचा असा पराक्रमी राजा. त्या आठवणीनं सगळ्यांचे डोळे भरून आले. आणि अगदी ते आपल्यासारखेच आहे, प्रास्ताविक अनुमोदन जसं तसं सांगतो मी 2 मिनिटात. आता प्रास्ताविक केलं कोणी? वशिष्ठजींनी. आप सभी को पता है महाराज दशरथ जी को वचन प्राण से प्यारे थे. एक वचन संभालने के लिए राम वनवास गया है, दूसरा वचन शासन का भरत संभालेगा. तो आप सभी को भरत राजा मंजूर है क्या? सर्वांनी हात वर केले. हमें भरत राजा मंजूर है. प्रास्ताविक करून वसिष्ठ बसले. हे मीटिंग मधलं. आता अनुमोदन असते बाप्पा. अनुमोदन द्यायला जी व्यक्ती उठली, नुसती उठली, तर सगळे साधू रडायला लागले. कोण? जिचं पोर वनवासात गेलं, त्या रामाची माय सौतीचं राज्यावर बसावं म्हणून अनुमोदक झाली. अरे काय अंतकरण असेल त्या माऊलीचं. उगत जन्म घेतला का प्रभून तिच्या पोटी. जशी कौशल्या उठली, देखो बेटा भरत, वशिष्ठ कहते तो साधु मत, वचन संभालना वेद मत, पब्लिक बोल रही तो लोकमत, साधु मत, वेद मत, लोकमत, इसका मतलब सार्वमत. तो आप शासन का स्वीकार करो बेटा. असं अनुमोदन देऊन माय कौशल्या बसली. आता ज्याला शासन का स्वीकार करो म्हटलं अण्णा, तो भरत उठला रडतच. शासन का स्वीकार करो म्हटल्यावर कोणी रडल का हो? खरं इमानदारीनं सांगा. अरे खुर्च्या घेऊ घेऊ उठायचा जमाना आहे, कोण रडते का बिभीषण बुवा? पण भरत रडू लागला. वशिष्ठ विचारता, क्यों रो रहे भरत? क्या हुआ है? क्या होने का बाकी है? सोच समजकर निर्णय लो महाराज. ज्या पाप्याच्या नावानं राज्य जाहीर झालं तर केवढा अनर्थ घडला. 2 भाऊ वनवासात गेले, 1 वहिनी वनवासात गेली. बाप मेला, माझ्या 3 माता कुंकू पुसून विधवा झाल्या. कशाचा परिणाम? नुसतं याचं नाव जाहीर झालं तर एवढा परिणाम झाला. असा पापी जर गादीवर बसवाल तर पापाच्या वजानं गादी जाईल ना पाताळात. सगळे शांत झाले. आता कशी शांतता आहे मीटिंग मधलं सांगतो. और दूसरा मेरा सवाल है गुरुदेव, कैकई ने बर मांगे तो क्रम कैसा था? पहिल्या वराने राज्य, दुसऱ्या वराने वनवास. तुम्ही काय केलं? 2 नंबरची मागणी आधी अंमलात आणून भाऊ वनवासात हाकलला, आणि 1 नंबरची मागणी मागावून आग्रह करता शासन का स्वीकार करो. कैकईचं मागणं कसं होतं? पहिल्या वराने राज्य, दुसऱ्या वराने वनवास. मग तुम्ही मला बोलवायला पाहिजे होतं गुरुजी. पहिल्या वराने राज्य तर मला राज्याभिषेक करायला पाहिजे होता, आणि दुसऱ्या वरानं वनवास तर भाऊ नंतर हाकलायला पाहिजे होता. 2 नंबरची मागणी आधी अंमलात आणून भावाला हाकलता, आणि 1 नंबरची मागणी मागावून आग्रह करता शासन का स्वीकार करो, क्रम आपने नाही संभाला. मग तो साधूनच माना टाकल्या खाली. और तीसरा मेरा सवाल है, इस राजगद्दी का असली मालिक कौन है? असली मालिक तो भगवान होते हैं, बाकी के संचालक. सच है? सच है. देखो महाराज, सत्ता मालिक के पास जाएगी, संचालक के पास नहीं रहेगी. सत्ता सत्ते के पास. निर्णय झाला.
आणि स्वप्नातही द्वेष नसणाऱ्या 8 व्यक्तीच्या स्वाधीन सिंहासन सोपवून भरताचा समाज चतुरंगिनी सेना घेऊन रामाच्या भेटीला निघाला. भरताचा समाज चतुरंगिनी सेना घेऊन येत आहे त्या गुहकाला कळालं. समाचार जब सुने निषादा हृदय विचार करे विषादा. समाचार सब सुने निषादा हृदय विचार करायचा विचारा. कारण कवन भरत बन जाई है कछुक पटवाऊ मन माये है कछुक पटवाऊ मन माये है कछुक पटवाऊ मन माये. गुहकाने विचार केला, याला जर पाया पडायचं होतं तर मिलिटरी आणायची गरज काय, एकटा यायला पाहिजे होता. सेना घेऊन येतोय हेतू स्पष्ट आहे कैकेयीचा पुत्र, रामाला मारण्यासाठी निघाला असा. म्हणून त्यानं आपल्या भिल्लांना ए भाले बरचे तिरकमटे सज्ज करा रे, नावा पाण्यात बुडवून टाका. शेवटचा भिल्ल जिवंत असेपर्यंत भरताचा समाज पलीकडे जाता कामा नये. अरे काय योग आहे, राम कार्यासाठी मरण, भरताच्या हातून मरण, गंगेच्या काठावर मरण, आक्रमण. इतना कहत छिंक बई बाय इतना कहत छिंक बई बाय इतना कहत छिंक भई बाय इतना कहत छिंक भई बाय. उसका खुने खेत सुहाए सगुणियान खेत सुहाए उसका खुने खेत सुहाए सगुणियान खेत सुहाए. इतना कहत छिंक बई बाय इतना कहत छिंक बई बाय इतना कहत छिंक भई बाय इतना कहत छिंक भई बाय. इतना कहत छिंक भई बाय. एवढ्यात एका म्हाताऱ्या भिल्लाला सिंक आली. सिंकताना त्यानं झटका मानेला डावीकडे. थांबारा शकून की अपशकून तो पाया पडायला झाला की मारायला परीक्षा घ्या. 3 प्रकारचे भेट सज्ज करा, पशु पक्षी मासे कंदमुळे. जर भरतानं मासे स्वीकारले समजा रजोगुणी, त्याला राज्याचा लोभ आहे. पशु पक्षी स्वीकारले समजा तो तमोगुणी मारायला चालला. पण कंदमुळाची भेट स्वीकारली समजा सत्वगुणी रामाच्या पाया पडायला चालला. 3 प्रकारचे भेट सज्ज करून जेव्हा तिकडनं गोहक सुमंताच्या परिचयाचा आणि सुमंत आणि रथातल्या भरताला ओ जो आरा लंगोटीवाला राम सखा सुनी चंदनू त्यागा. उडी टाकली, पळत कडकडून मिठी मारली भरतानी. त्याने विनंती केली, भेट स्वीकार करो. बोले पशु पक्षी मछली वापस ले जाओ, कंदमूल रखो. कडून चुकलं, सत्वगुणी आहे. 1 रात्र तिथे विश्राम झाला, काही कमी पाण्यातून, काही नावेतून. दुसऱ्या दिवशी प्रवास भारद्वाजजीच्या आश्रमात विश्राम आहे. तिथून पुढे भरताचा समाज निघाला. प्रत्येकजण विनंती करतात, हम आ सकते आपके साथ, चलो आ सकते चलो आ सकते चलो. भरतानी सर्वांना सोबत घेतलं. श्रीरामाने 4 शिष्यां गोहकही वापस केला. देव आणि संतातला फरक हा आहे ना. संत सर्वांना सोबत घेताना यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवणासी. सर्वांना. दुसरं एक कारण, भरतजी कशासाठी चालले. भरतजी भगवंताच्या दर्शनासाठी चालले, रामाच्या दर्शनासाठी चालले. मग प्रभूचं यथार्थ दर्शन करायचं असेल तर संताच्या सोबत जावं लागतं. सर जगत कोर्ट आहे, ईश्वर न्यायाधीश आहे, संत वकील आहे, जीव आरोपी आहे. आरोपीला न्यायाधीशापर्यंत जायचं असेल उद्धवराव, तो वकिलाच्या सोबत जावं लागतं. वकील निवडायचं स्वातंत्र्य मात्र आरोपीला असतं. न्यायाधीश पंढरपुरात आहे, मग काही आरोपी देहूच्या वकिलासोबत येतात, काही आरोपी आळंदीच्या वकिलासोबत येतात,
काही आरोपी सेगावच्या वकिलासोबत येतात, काही त्र्यंबकच्या वकिलासोबत. वकील निवडा, तुम्ही स्वतंत्र आहे, पण भगवान का यथार्थ दर्शन करना है तो संतों के साथ जाना है. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. म्हणून संताचे संगती मनोमार्ग गतीनं आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून भरतरूपी संतासोबत सगळ्या समाज रामाच्या दर्शनासाठी निघाला. हे सूत्र आहे. आपणही 1-2-3 मिनिट, वेळ नाहीच पण तरी पुढेही जात नाही बरं का उद्धवराव, पुढेही जात नाही. सर्वांनी हात वर करा एकदा. असं पंढरपुरात आहो आपण. शाबास. चलो. राधे 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 श्याम से मिला दे. राधे 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 श्याम से मिला दे. राधे 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 श्याम से मिला दे. राधे राधे. श्याम से मिला दे. राधे श्याम से मिला दे. श्याम से मिला दे राधे. श्याम से मिला दे. राधे श्याम से मिला दे. श्याम से राधे 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 श्याम से मिला दे. राधे राधे. जय हो. राधे 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 श्याम से मिला. राधे राधे राधे. शाबाश. श्याम से मिला दे. राधे श्याम से मिला दे. श्याम से मिला दे. राधे श्याम से मिला दे. श्याम से मिला दे. राधे श्याम से मिला दे. श्याम से मिला दे. राधे 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 श्याम से मिला दे. राधे राधे. सीते 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 सीताराम से मिला दे. सीते 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 राम से मिला दे. सीते 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 सीताराम से मिला दे. सीते 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 सीता. राम से मिला दे. सीताराम से मिला दे. राम से मिला दे. राम से मिला दे. सीताराम से मिला दे. राम से मिला दे. सीताराम. राम से मिला दे. सीताराम से मिला दे. राम से मिला दे. सीताराम से मिला दे. राधे 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 जय हो. श्याम से मिला दे. राम से मिला दे. धन्यवाद. राधे 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 श्याम से मिला हरि बोल. दे. राधे राधे राधे. माता पार्वती शिव से मिला दे. माता पार्वती शिव से. माता महादेवी शिव से मिला दे. माता. जय हो. शिव से मिला से मिला दे. सती शिव से मिला दे. श्याम से मिला दे. राधे श्याम से मिला दे. श्याम से मिला दे. राधे श्याम से मिला दे. राम से मिला दे. सीताराम से मिला दे. राम से मिला दे. सीताराम से मिला दे.
राधे 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 श्याम से मिला हाथ वर हाथ वर हा वा वा श्याम से मिला राधे 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 श्याम से मिला दे राधे 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 श्याम से मिला दे राधे 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 श्याम से मिला दे सीते 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 ओ, राम से जा मिला दे सीते 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 सीताराम से मिला दे राधे 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 श्याम से मिला दे राधे 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 श्याम से मिला दे सीते 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 सीताराम से मिला दे सीते 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 सीताराम से मिला दे सीताराम से मिला दे राम से मिला दे राधे श्याम से मिला राधे दे श्याम से मिला दे सीताराम से मिला दे राम से मिला दे सीताराम से मिला दे राम से मिला दे राधे 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 श्याम राधे राम राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोपाल राधे 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 श्याम राधे राम राधे श्याम राधे राम राधे गोविंद राधे राम राधे गोपाल राधे गोपाल राधे 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 राम राधे 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 गोपाल राधे 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 श्याम राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे 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 श्याम राधे 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 जय जय श्री राधे श्याम भगवान का यथार्थ दर्शन करना है तो संतों के साथ जाना है. भरताच्या सोबत सगळा समाज. वेळ सकाळची आहे. राम सीता आश्रमापुढे बसले. लक्ष्मण आपल्या पर्णकोटीपुढे बाणाला धार लावत आहे. इतक्यात काही भिल्ल घाबरलेले पळत आले. प्रभुजी प्रभुजी, अयोध्या का राजकुमार चतुरंगी सेना लेकर जंगल आ पहुंचा है. एकदम प्रभूचा चेहरा उतरला. प्रभूनं विचार केला, माझा भरत सत्ता घेऊन आला, सत्तेचा स्वीकार केला नाही. मिलिटरी घेऊन आला म्हणजे सत्ता घेऊन आला. पण लक्ष्मणानं विचार केला की हा मिलिटरी घेऊन आला म्हणजे दादाला मारायला आला. हातात बाण धनुष्य घेऊन, सुना क्या भैया, आपको मारने के लिए आ रहा हो. उसको पता नहीं कि मेरा राम अकेला नहीं, उनके साथ दुनिया आधार से शेष का अवतार भी है. आने दो भैया, जैसा हाथी को शेर चीर डालता है वैसा भरत को मार डालूंगा. अभिमान से नहीं, स्वभाव से कहता हूं भैया, मेरा विश्वास है विष की वेल पर अमृत का फल नहीं लगता, वैसा कई कई का दूध पिया बच्चा कभी सद्गुणी नहीं हो सकता. रामचंद्र बोले, लखन तो हर दिन बहुत अच्छी बात करता था, लेकिन आज बहुत ही अच्छी बात की. एक सवाल पूछूं क्या? सद्गुण किसी में नहीं आते. जिन्होंने जिंदगी में कभी संतों की संगत नहीं की उसमें सद्गुण नहीं आते. लेकिन बुरा मत मानो, मेरे भरत को संत की संगत करने की जरूरत नहीं लखन. इस समय पूरी दुनिया में सबसे बड़ा संत केवल भरत है. भरत जैसा संत दुनिया में नहीं. एवढ्या सर्वांना थांबवून भरत, शत्रुघ्न आणि गुहकजी आश्रमाच्या मागच्या बाजूने आले. आता राम सीता आश्रमाकडे पाठ करून बसलेले आहे. लक्ष्मण अंगणात उभा आहे. मागून भरत आला. म्हणजे पहिलं लक्ष लक्ष्मणाचं भरताकडे गेलं आणि भरताचं लक्ष्मणाकडे गेलं. तिथेच गुडघे टेकवून भरतानं लक्ष्मणाला डोकं वाकून वंदन केलं. एवढ्या कृतीनं लक्ष्मण रडायला लागला. भरताने का वंदन केलं? तो मोठा आहे, हा लहान आहे. वंदन करण्याचा हेतू तुलसीदासजी म्हणतात, भरत जी कहते, लखन मैं कई कई का पापी बच्चा भटकते भटकते जंगल आया हो. धन दौलत नहीं चाहिए, केवल भगवान का दर्शन चाहिए. और तू पुजारी है, मैं तेरे पुजारी के पैर पड़ता हूँ कि भगवान को कहो पापी आया है, म्हणून वंदन. पण या कृतीनं विरोधात बोलणारा लक्ष्मण जेव्हा रडायला लागला तेव्हा सीतामाई म्हणाल्या प्रभूला, प्रभूजी आजपासून सांगून ठेवते तुम्हाला, काय बोलायचं असेल ते मला बोलायचं, माझ्या दिराला अजिबात बोलायचं नाही, तो पार रडतो. अरे मी काय बोललो बरं सीते? मी तर एवढंच म्हटलं, भरत जैसा संत दुनिया में नहीं है. लक्ष्मण जी रडून म्हणाले, सच कहा भैया आपने, अपने भरत जैसा संत दुनिया में नहीं, और वो पिछली द्वार से आया, मेरी गलती हो गई, जाओ भरत भैया को दर्शन दो भैया. मग धावला भगवान
जेव्हा दोन भावाचं मिलन झालं, या बंधू प्रेमाच्या मिलनापोटी देवतांनी पुष्पवृष्टी केल्याचा उल्लेख आहे उद्धव बाबा. शत्रुघ्नही भावाच्या गळ्याला बिलगुन रडला. सर्वांचं मिलन झालं. गुहकजी म्हणाले, चतुरंगिनी सेना उनमें 3 माताएं, गुरुदेव वशिष्ठ भी आहे. तिथपर्यंत येतात. पहिलं वंदन वशिष्ठाला, नंतर कैकेयी मातेला, नंतर सुमित्रा मातेला, शेवटी वंदन केलं माई कौसल्याला. आणि वशिष्ठ म्हणाले, रामा जी गुरुजी, सुमंत प्रधान वापस ज्या रात्री आला, त्या रात्री तुझ्या पित्यानं तुझं 6 वेळा नाव घेऊन इहलोकीची यात्रा संपवली. पुन्हा रडारड सुरू झाली. पित्याच्या मृत्यूनंतर पुत्रांनी काय विधी करायच्या त्या रामप्रभूंनी अरण्यात करून घेतल्या. जनक राजा आल्याचा उल्लेख आहे, पण निर्णय कोणी घेत नाही. भरत रामावर, राम भरतावर, दोघं वशिष्ठावर, ते जनकावर निर्णय घ्यावा लागला. रामचंद्र म्हणाले, देखो भरत अपने पिताजी को बचन प्राण से प्यारे थे. एक बचन संभालने के वनवास आया, दूसरा बचन शासन का आपको संभालना होगा. मर जाऊंगा तो भी शासन नहीं संभालूंगा, स्वीकारूंगा नहीं भैया. अरे कुछ तो सहयोग देना पड़ेगा, मैं तो 14 साल के पहले वापस नहीं आ सकता. ठीक है भैया, रखवारी करूंगा, तू जाओ रखवारी कर, मेरी क्या ताकद आहे, आधार दो. म्हणून पादुका दिल्या. पादुका डोक्यावर ठेवल्या भरतानं. उद्धवजी, काही चिंतन संताचं असं आहे, पादुका डोक्यावर घेऊन भरतजीचे डोळे भरून आले. जा रहा हूं भैया, 14वें साल के अंतिम दिन के सूर्यास्त तक आपकी राह देखूंगा. सूर्यास्त हुआ, आप नहीं आए, समझ लेना भरत मर गया, प्रणाम. निघाले. पण जेवढे साधू संत ऋषी मुनी होते ते भरताची स्तुती करू लागले. भरता, तुमच्यासारखा त्यागी बंधू जगात नसल. नाही, चूक होती तुमची महात्मे. माझ्यासारखा लोभी ब्रह्मांडात नाही. अरे कसं काय? कसं काय म्हणजे? फक्त अयोध्येच्या एका पदाचा त्याग केला हे दिसतंय तुम्हाला, पण भावाच्या 2 पदाला घेऊन चाललो. माझ्यासारखा लोभी आहे का जगात? हे चिंतन पहा. आणि त्या पादुका सिंहासनावर ठेवल्या, पूजा केली, पण भरताचं लक्ष लागेना ना उद्धवजी. उदास झालेला भरत एक दिवस एकटाच माय कौसल्याच्या महालात खूप रडला. मायजवळ लेकरू खूप रडला. काय झालं बेटा, तब्येत नाही का बरी? चांगली आहे आई. का रडतो? मनातलं बोलायला आलो. मैं भोजन नहीं करता तो मेरे पास बैठती है, मेरे पिता की कसम डाल के खिलाते, भोजन करो नहीं तो मैं भूखी मरूंगी. जबरदस्ती खिलाती माँ, लेकिन जब कवल उठाता हो उस कवल में मेरा भूखा लखन दिखता है. माँ, मेरा लखन 14 साल कुछ नहीं खाता होगा. जंगल में मैं भोजन करता हूँ तो लगता है मेरे पेट में गर्म कोयला जा रहा. कहना क्या चाहते हो बेटा? बस साधू का वेश बनाकर नंदीग्राम जाता हूँ माँ तप करणे. काय झालं असेल उद्धव बाबा? कौसल्या माईनं असं वर पाहिलं, विधाता अजून काय काय करायचं शिल्लक ठेवलं रे बाबा. माझ्या पतीला स्वर्गात नेलं, 2 मुलं आणि 1 सून वनवासात नेली. ज्याच्या आशेवर मी वापस आली त्या भरतालाही घेऊन चालला. ठीक आहे बाबा, तुला काय करायचं ते. कठोर होऊन परवानगी दिली भरताला आईनं. आणि जेव्हा भरतानं साधूचा वेश धारण केला सर, रुद्राक्षाच्या माळा, सफेद वस्त्र, ते कमंडलो, पादुकावर डोकं ठेवून सिंहासनाच्या जमलेल्या सगळ्या प्रजाजनांना नमस्कार केला. बापा, एवढी रडली प्रजा, एवढी रडली. ज्या दिवशी राम वनवासात गेला होता त्या दिवशी एवढी अयोध्येची प्रजा रडली नव्हती, तेवढी आज रडली. का? सावत्र भावाच्या त्यागानं रडवला समाज. आता इथून दिसेल तुम्हाला सगळ्यात दयाजनक पात्र एक आहे, आणि ते राजवाड्याचा. ते पोरं बोलतात ना, मला ऐकू येतं ते लेकरं, तिथल्यांना तर ऐकू येत असेलच. उद्धव बाबाचंच काम आहे का ते? शेजाऱ्यांनी जर जाऊन म्हटलं शांत राहत, काय बिघडतं? काय खर्च येत नाही त्याला फारसा. स्टेजवर त्या लेकराचा आवाज येतो, तिथं 10 फुटावर तुम्हाला नाही येत. अरे हे
ही म्हणजे ज्याला आनंद लुटायचा त्याला कळतं काय व्यथा होता ना. त्या प्रसंगात एकरूप असतो आपण. शांत राहा रे असं म्हटलं तर काय खर्च आहे का? शेजाऱ्याचंही कर्तव्य आहे ना ते. आता ते लेकरच आहे, त्याचं वय आहे, ते त्यांचा काही दोष नाही. पण नुसतं शेजाऱ्याने तेवढंही नाही जमत. एवढा मंडप जेवणाचं आणि हे आटापिटा 2 वर्षापासून या बाबांनी केला आणि तुम्हाला फक्त शांत राहा रे याला काही खर्च आहे? हं? दयाजनक पात्र सर, त्यानं राजमहालाचा शेवटचा खांब कवटायला उद्धव बाबा. कोण? सगळ्यात धाकटा भाऊ शत्रुघ्न. काय झालं असेल? बाप मेला, 2 भाऊ वनवासात गेले, ज्याच्या पाठिंब्यावर वापस आला तोही सोडून चालला. एवढा डोंगर कोसळला शत्रुघ्नावर. म्हणून कवटायला खांब, रडणं सुरू झालं. भरतानं पाहिलं आता भावाची समजूत काढावी लागलं. जवळ आले. रडू नको शत्रुघ्न. दादा हा रडू नको. माझा एक प्रश्न आहे दादा. हा बोल. बाप मेला म्हणजे हा मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो. हो. आणि भावंडांना स्वतःच्या लेकरासारखा सांभाळतो असं शास्त्र आहे. हो. काय दृष्ट लागली का दादा अयोध्येला? बाप मेला, 2 भाऊ वहिनी वनवासात गेली, तूही सोडून चालला, जबाबदारी धाकट्यावर आली. अरे मलाही सांग ना दादा, मी कुठे जाऊ? हिम्मत सोडू नको शत्रुघ्ना. मी दादाच्यासाठी चाललो तपाला. 14 वर्षांनी आपला दादा राजा होईल आणि आपल्याला लेकरासारखा सांभाळायला त्याच्यासाठीच चाललो. हिम्मत सोडू नको. आणि भरतजी नंदीग्रामात मही खणी कुस सातरी सवारी. खड्डा खोदला भरतानं, त्याच्यात दर्भाचं आसन लावलं. बाप्पा, स्वामी सेवकांनी समान आसनावर बसायचं नसते. मग माझा मालक 14 वर्षे जमिनीहून चालणार आहे, मी त्याचा सेवक आहे, म्हणून खड्डा खोदला आणि त्याच्यात आसन. मही खणी कुस सातरी सवारी. हे पहा, रामचंद्राचं वास्तव्य 13 वर्षे चित्रकूटावर आहे. 13 वर्षे झाले वनवासात येऊन. त्याच वेळच्या प्रकरणाला अरण्यकांड नाव का नाही दिलं? इथपर्यंत अयोध्याकांड का आलं? याचं उत्तर दिलं तुलसीदासजींनी की 13 वर्षे अयोध्येचे प्रजाजन अधूनमधून रामाच्या भेटीसाठी चित्रकूटावर येत होते. म्हणजे 13 वर्षे अयोध्येच्या जनतेचा न कळत का होईना संबंध रामासोबत आला, म्हणून इथपर्यंतच्या प्रकरणाला नाव अयोध्याकांड आलं. आणि या ठिकाणी अयोध्याकांडाचा पूर्णविराम झाला. येथे श्रीमद रामचरितमानस सकलकली कलुषित होऊन सणे द्वितीय सोपान समाप्त. गणेश सरस्वती रामशिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून आता अरण्यकांड सुरू झालं. 13 वर्षाचा चित्रकूटावरचा वनवास संपला. एक दिवस लक्ष्मणजी कंदमुळे आणायला गेले असताना रामचंद्र सीता दोघंच बसलेले आहे. सकाळची वेळ आहे. रामचंद्र प्रभूंनी सीतामाईच्या गळ्यामध्ये फुलाचा हार घातला. सीतामाई म्हणाल्या, नवलच करताय कधी कधी तुम्ही? 13 वर्षे मी तुमच्या गळ्यात हार घालत होते ना, आज उलटं का करता? अरे 13 वर्षाचा वनवास संपला सीते, उद्या 14वं सुरू होते. खरी नाटकाला सुरुवात उद्या आहे. त्या नाटकातलं मुख्य पात्र तू आहे, म्हणून मी आजच हार घालून तुझं सहर्षे स्वागत करीत आहे. हा प्रभूचा उद्देश. पण इंद्राचा पुत्र जयंत कावळ्याच्या वेशात आला. त्यानं विचार केला, ज्याला भगवान समजून आलो ते उठल्या उठल्या बायकोच्या गळ्यात घालता हार, हा कुठला देव? कावळ्यानं डोकं चालवलं आणि सीतामाईच्या चरणावर चोचीचा प्रहार केला. सीताचरण चोचाती भागा, मूढ मंदमंती का कारण कागा. प्रभून दर्भाची काडी अभिमती करून सोडली, त्याला जाळत सुटली. इंद्राकडे, ब्रह्मदेवाकडे, महादेवाकडे गेला. नारदाने सांगितलं की ज्याचा अपराध केला त्या रामाकडे जा, म्हणून एक नयन करीत तजा भवानी, त्याला एका डोळ्याचा केला. हे लक्ष्मणालाही माहिती नाही. दुसऱ्या दिवशी लक्ष्मणा स्थलांतर करणं आहे, चित्रकूट सोडणं आहे. आणि मग चित्रकूटाला नमस्कार करून चित्रकूट सोडला.
प्रभू सीता लक्ष्मण तिघई अनसुया अत्रीच्या आश्रमात अनसुया मातेने वस्त्रालंकार जे मलिन होत नाही, फाटल्या जात नाही, त्या वस्त्र अलंकाराचा स्वीकार सीतामाईने केला. सीतामाईला अनसुया मातेनं पतिव्रत धर्माच्या बाबतीत प्रतिपादन केलं आणि अत्री अनसुयाला नमस्कार करून राम सीता लक्ष्मण निघाले. विराट नावाचा राक्षस धावून त्याचाही नाश केला. शरभंग मुनीचा उद्धार केला आणि अगस्ती मुनीचे शिष्य सुतीक्ष्ण यांच्या समेत अगस्ती मुनीच्या आश्रमात आले. अगस्तीजींनी पूजा केली, राक्षस मारण्याचे मंत्र विचारले आणि महत्त्वाचं विचारलं, बाबा एकच वर्षे वनवासाचं माझं शिल्लक आहे, आता माझा कोणाला उपद्रव होणार नाही असं वर्षभरासाठी ठिकाण सांगा. तेव्हा अगस्ती त्र्यंबकेश्वर पासून उगम पावणारी गोदावरी नावाची नदी, त्या नदीला धनुष्याचा आकार, जिथे 5 वटवृक्षाचं एकत्रीकरण, त्या पंचवटीला आपण निवास करा. म्हणजे आताचं नासिका. प्रभू आले. तिथे आल्यावर पहिली भेट झाली आणि पहिली मैत्री झाली जटायूसोबत. महाराष्ट्रात रामचंद्र प्रभूला पहिला मित्र भेटला जटायू. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. तो गुटक्याच्या पुड्या चघळण्यासाठी नाही भेटला. मित्राची पत्नी चोरून नेणाऱ्या वैऱ्यावर तुटून पडला आणि प्राणाची कुर्बानी दिली. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान. तो जटायू. गीत राज से भेट भई बहुविधि प्रीती बडाई, गोदावरी निकट प्रभू रहे पर्ण ग्रह छाई. 2 पर्णकुट्या, सीतारामासाठी, एक लक्ष्मणासाठी. वृक्षारोपणही झालं. एक दिवस प्रसन्न वदन प्रभूला लक्ष्मणाने 5 प्रश्न विचारले. माया कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात, वैराग्य कशाला म्हणतात, जीव ईश्वरातला फरक कोणता, तुमची भक्ती कशी प्राप्त केल्या जाते. प्रभूनं उत्तर दिली, मयरु मोर तोरतय माया, जेपच केले जीवनी काया, गो गोचर जही लगी मन जाई, सो सब माया जाने उभाई. ज्ञान सब में ब्रह्म देखना, वैराग्य रिद्धि सहित 3 गुणों का त्याग, माया के अधीन वो जीव, माया जिसके अधीन वो शिव, ये जीव ईश्वर का फर्क. आपकी भक्ति कैसी पाई जाती, जिससे मैं प्रसन्न होता हूँ. भैया तुम्हारी भक्ति मिल गई, उस भक्त को कैसा पहचानना. माझं गुणगान ऐकताना, कथा श्रवण करताना ज्याचा कंठ दाटून येतो, अंग रोमांचित, नेत्राला धारा लागतात ना, लक्ष्मणा, समजायचं त्याला भक्ती मिळाली. मम गुण गावत पुलक शरीरा, गदगद गिरा नयन बहनीरा. त्याचं उत्तर आहे. लक्ष्मणाच्या प्रश्नाची उत्तर मिळाली. एक दिवस लक्ष्मणजी आपल्या पर्णकुटीपुढे बाणाला धार लावत असताना राम सीता आपल्या पर्णकुटीपुढे बसलेले आहे. त्याच वेळेला रावणाची विधवा झालेली बहीण शूर्पणखा वेश पालटून, तारुण्य संपादन करून, सौंदर्य संपन्न होऊन रामचंद्रापुढे येऊन या शब्दात बोलू लागली, तुम सम पुरुष वो सम नारी, यह संजोग विधिरचा दिनारी. तुम सम पुरुष वो सम नारी, यह संजोग विधिरचा दिनारी. श्रीराम 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 श्रीराम, श्रीराम राम राम, श्रीराम राम राम.